लाडकी बहीण योजना केवायसी कशी करावी लागेल सुरू झाल्यानंतर याची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो केला नसेल तर करून टाका। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील। आणि YouTube वरती व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप नावाचं बटन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। आता स्क्रीनवरती पाहू शकता, तुम्हाला सर्च करायचंय Google मध्ये कॉम्प्युटर वर्ड सेंटर, त्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल आपली computerwordcenter.com, यावरती तुम्हाला यायचं आहे। इथे बघा लाडकी बहीण योजना ई-केवायसी केवायसी कशी होणार, म्हणजे केवायसी सुरू झाल्यानंतर ती कशी केली जाईल ते आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला केवायसी कशी केली जाईल त्याची माहिती तर देण्यातच आलेली आहे आणि खाली तुम्हाला वेबसाईट लिंक दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे अधिकृत महाराष्ट्र सरकारची वेबसाईट ओपन होणार आहे। तुम्ही पाहू शकता ladkibaheen.maharashtra.gov.in/e-KYC ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे। आणि सर्वांना आधी सूचना, ई-केवायसी सुरू झालेली नाहीये, सुरू झाल्यानंतर ती कशी केली जाईल फक्त त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतोय। तर येथे पाहू शकता ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, म्हणजे जी ही लाडकी बहीण असेल तर तिचा 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल। हा जो कॅप्चा दिसतोय येथे बघा 678831, याला कॅप्चा म्हटलं जातं, हा जसाचा तसा येथे टाकावा लागेल। हीच प्रोसेस राहणार आहे। त्यानंतर इथे माहिती आहे ती तुम्ही वाचू शकता, खाली बघा मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करावा लागेल। तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल, तो टाकावा लागेल आणि तो सबमिट केल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होऊन जाईल। आता जर का तुम्ही तुमचा आधार नंबर कॅप्चा टाकून OTP पाठवा यावर क्लिक केलं तर तुम्हाला एरर येईल की अजून तुमचा आधार नंबर लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, कारण केवायसी अजून सुरू झालेली नाहीये, वेबसाईटचं अजून काम चालू आहे। पण मी तुम्हाला फक्त दाखवून दिलं की केवायसी सुरू झाल्यानंतर अशा प्रकारे होईल। यासाठी काय लागेल, तुमचं आधार कार्ड लागेल फक्त, आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमचा आधार कार्ड अपडेट करून घ्या, मोबाईल नंबर लिंक करून घ्या जो चालू असेल तो। आणि ज्यांनी नारी शक्ती ॲप मधून फॉर्म भरला असेल तर त्यांना सुद्धा हीच प्रोसेस राहणार आहे। याच वेबसाईटवरून तुम्हाला केवायसी करावी लागेल जेव्हा केवायसी सुरू होईल। महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे अजून कोणतीही माहिती आलेली नाहीये की केवायसी कधी सुरू होईल आणि केवायसी होईल की नाही, परंतु वेबसाईटवरती ऑप्शन आलेला होता। त्यानंतर सर्वजण व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे मी फक्त तुम्हाला मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ बनवून दिलेला आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, केवायसी अधिकृतपणे जेव्हा सुरू होईल, सरकारकडून अपडेट येईल, तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे। परंतु तोपर्यंत तुम्ही फक्त रेडी राहायचं आहे। आणि येथे स्क्रीनवरती पाहू शकता ladkibaheen.maharashtra.gov.in ही महाराष्ट्र सरकारचीच वेबसाईट आहे, लक्षात ठेवा। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। काही जण कमेंट्स करतील की आमची केवायसी होत नाहीये, केवायसी अजून सुरू झालेली नाहीये। परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करा, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।